मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवापूर नगरपालिकेच्या श्री स्वरूप सिंगजी नाईक टाउन हॉल येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात पार पडलं। शासनाच्या विविध विभागांच्या योजना आणि सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्यानं नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। शिबिराचे उद्घाटन नवापूरचे आमदार शिरीष कुमार स्वरूप सिंग नाईक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांच्या हस्ते झालं। यावेळी उपजिल्हा अधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी बी.ए. कापसे, नगर अध्यक्ष जयवंत जाधव, उपनगर अध्यक्ष नरेंद्र नगराळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जालम सिंग गावित, सरपंच परिषद जिल्हा अध्यक्ष राहुल गावित, नगरपालिकेचे सभापती शरद पाटील, नगरसेविका मनीषा मानसी आणि भाग्यश्री गावित, नगरसेवक शिरीष प्रजापत, सीए वतन अग्रवाल, सौमित्र गावित, अल्तमय खाटिक, मनोहर गावित, तहसीलदार दत्तात्रय जाधव, गटविकास अधिकारी देवीदास देवरे, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावजी, सहाय्यक गटविकास अधिकारी किरण गावित, कारखान्याचे व्हाईस चेअरमन छगन कोकणी, माजी उपनगर अध्यक्ष फारुख शाह, शहर अध्यक्ष सागर पाटील, माजी नगरसेवक विशाल सांगळे, तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, वनक्षेत्रपाल अमोल कासीकर, गट शिक्षण अधिकारी रमेश देसले, अभियंता पवन नाईक, भाजप नेते सत्यपाल गावित, माजी नगरसेवक जैनू गावित आणि राजू आगळे, दिलीप पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय आदी विभागांच्या पात्र लाभार्थ्यांना दाखले, प्रमाणपत्र, मंजुरी पत्र आणि विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला। तसंच अनेक अर्जांचा जागेवरच निपटारा करून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी आमदार शिरीष कुमार स्वरूप सिंग नाईक, ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नगर अध्यक्ष जयवंत जाधव, उपजिल्हा अधिकारी धनंजय गोगटे आणि उपविभागीय अधिकारी बी.ए. कापसे यांनी शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा शिबिरांचं महत्त्व अधोरेखित केलंय। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केलं तर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी आभार मानले। शिबिर नियोजित कालावधीपर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलंय। या शिबिरानिमित्त आयोजित केलेला आहे। या महाराष्ट्राचे धडाकेबाज महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या कल्पनेने हा कार्यक्रम होत आहे। खरं म्हणजे बावनकुळे साहेबांना म्हणजे आतापर्यंत जे महसूल ही विरोधी पक्षाचा आमदारकी असेल तरी मी त्यांचं खरंच मनापासून कौतुक करतो की विविध म्हणजे साहेबांनी, गोगटे साहेबांनी सांगितलं तुकडे जे प्रकरण असते जमिनीचे, इतर सगळ्या गोष्टीचं, जमिनीचे असतील, वनपट्ट्याचे असतील, असे चांगले धाडसी निर्णय त्यांनी महसूल मंत्री म्हणून घेतलेले आहे। आजचा हा कार्यक्रम खरंच अतिशय शासनाच्या विविध योजना असतात, या योजना सामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचवायच्या ह्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याच्यामध्ये सांगायचं राहिलं तर महसूल विभाग असेल, महिला बाल विकास विभाग असेल, वन विभाग असेल, कृषी विभाग असेल, असे असंख्य विभाग इथे यांनी आपल्याला ज्या पत्रिका दिलेली आहे, छापली आहे, त्याच्यात सविस्तर माहिती दिलेली आहे। त्याच्याबद्दल काही जास्त माहिती बोलणार नाही, परंतु आपल्या जे लाटे तहसीलदार आहेत दत्तात्रय जाधव साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो, आम्हाला मागे बरेच अधिकार दिले होते साहेब, दर महिन्याला सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या मीटिंगा वगैरे आयोजित करायच्या, परंतु तो जिरा सुद्धा मागील शासनाने रद्द केले। त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस आम्हाला पत्र देऊन परत बैठका घेऊन ते करता येत नाही, तरी सुद्धा जर आपण लीड घेतला गोगटे साहेब तर निश्चितच आपण सांगितलं की आमच्या नवापूर तालुक्यात जे अजून काही इतर सामान्य जनतेपर्यंत योजना पोहोचत नाही। खरं म्हणजे आपण सर्व सरपंच साहेब आहे, मी तर म्हणतो अशा काही योजना असतील राजकारण विहित करून सामान्य जनतेपर्यंत हे आपण नको सांगायला पाहिजे की हा या पक्षाचा आहे, तो त्या पक्षाचा आहे, सामान्य जनतेला त्याचा कसा फायदा देता येईल। कारण इतर घरकुले असतील, इतर कोणत्याही योजनेचा फायदा
सामान्य जनतेसाठी शासन राबवत असतं त्या जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे हीच आपल्याला विनंती करतो. ह्या आपल्या देशामध्ये SIR हा कार्यक्रम खरं तर योजनेचा आपण फायदा घेतो, परंतु SIR हा जो कार्यक्रम म्हणजे देशामध्ये राबविला जात आहे फार चांगला आहे. कारण इतर मतदारांचे संपूर्ण भारत देशामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी 4-4, 5-5 ठिकाणी सुद्धा मतदार यादीमध्ये नावं समाविष्ट असतात आणि त्याच्या दृष्टीने आज म्हणजे नवापूर तालुका म्हणजे SIRच्या कार्यक्रमामध्ये पुढे आहे. ज्यांचं कौतुक केलं त्यांना तर शाबासकी दिलंच गेली पाहिजे, कारण चांगलं काम करत आहे. तरी सुद्धा इतर खेडेगावांमध्ये कारण SIR हा जो कार्यक्रम एकदा आपल्या मुदत संपली त्याच्यानंतर आपल्याला मतदार यादीमध्ये नाव म्हणजे हे टाकण्यासाठी फार आपल्याला हेलपाटे घालावे लागणार आहे, फार त्रास होणार आहे. आता सुद्धा काही वेळा मी उदाहरण द्यायचं आहे. आभार आणि धन्यवाद मानले की या अति महत्वाच्या कार्यक्रमासाठी देवाभाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम शासनाने राबवला आणि त्याचं महसूल विभागाचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. विविध विभागाचे आपल्याला या ठिकाणी दाखले मिळाले आणि मिळणार आहे ते सर्व आपण पात्र लाभार्थी या ठिकाणी आहात. या शासनाच्या विविध योजनेमध्ये ज्यांना लाभ हा शासनामार्फत मिळत आहे. मग त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, वृद्धकाळाच्या योजना असेल, माझ्या काही माता भगिनी विधवा असतील, काही विकलांग असतील किंवा सिकलग्रस्त असतील किंवा लाडकी बहीण योजना असतील, या योजनेअंतर्गत मिळणारे लाभार्थी हे सर्व या शासनामार्फत आपल्याला लाभ मिळत आहे. आणि हा लाभ मिळवण्यासाठी आपण वेळोवेळी कागदांची पूर्तता केलेली आहे. कागद संबंधित विभागाकडे आपण दिलेले आहेत आणि त्या योजनेचा लाभ आपल्याला मिळत आहे. तरी काहीतरी अजून या नवापूर तालुक्यामध्ये बरेचसे लाभार्थी हे या लाभापासून वंचित आहेत. तर आमची विनंती आहे प्रत्येक विभागामार्फत जे शासनाच्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न आज शासनाने केलेला आहे आणि तो आजपर्यंत आपल्यापर्यंत इथं आलेला आहे. तर याच्यात जे काही कोणी राहिले असतील त्यांनी नक्कीच या शिबिराचा लाभ घ्या आणि या शिबिरातनं जे पात्र लाभार्थी असतील ते या ठिकाणी लाभ घेऊ शकतील. बरेचसे माझ्या लाडक्या बहिणी योजनेच्या महिला भगिनी आहेत, त्यांना काही कारणास्तव त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. काहींचे KYC मुळे झाले असतील किंवा काहींच्या बँके अडचणीमुळे झाले असतील. तर त्यासाठी सुद्धा शासन स्तरावरती आपल्याला त्यांना काय मदत करता येईल ती त्या पद्धतीने केली गेली पाहिजे. किंवा जर वरिष्ठ लेवलला किंवा शासनामार्फत जर काही अडचणी असतील तर त्याचा पाठपुरावा करून त्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला गेला पाहिजे. बरेचसे ग्रामीण भागामध्ये अज्ञानता असल्यामुळे आहे की आमच्या भागामध्ये बरेचसे मृत्यू झाले आणि त्याची नोंद ही सरकारी दप्तरी झाली नाही. त्याच्यामुळे त्यांना मृत्यू दाखला मिळण्यासाठी असंख्य अडचणी येतात. माझी विनंती आहे शासनाला की शासनाचे अधिकारी कर्मचारी हे ग्रामीण भागामध्ये सतत असतात. काही अनामधानाने सरपंचाकडनं किंवा संबंधित पोलीस पाटलाकडनं जर एखाद्याचं नाव दिलं गेलं नसेल, मृत्यू याच्यामध्ये नाव नोंदणी झाली नसेल तर त्यांना कोर्टामध्ये जावं लागतं आणि कोर्टामधनं तसं सर्टिफिकेट मिळतं. तर त्याला जवळजवळ 8, 10, 15, 20 हजार रुपये खर्च येतात. माझी शासनाला विनंती आहे जर असं जर कुठं मृत्यू जर घडला असेल तर वेळीच त्या ठिकाणी आपला कर्मचारी पाठवून त्याची माहिती घेऊन ती जर दप्तरी नोंद जर केली तर हे कुठंतरी त्या गरीबाला किंवा त्याच्या परिवाराला न्याय मिळेल. यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या पक्षाचे नेते लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती, या दोघं नेत्यांचा जन्मदिवस हा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महसूल विभागामार्फत हा जो एक कार्यक्रम चांगला यशस्वीरित्या घडून आणण्याचं पूर्ण महाराष्ट्र राज्यात महसूल मंत्री साहेबांनी केलेलं आहे. खरोखरच
आम्ही 6 महिन्यापूर्वी आम जनता पब्लिक मध्येच होतो, परंतु जेव्हा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, विविध योजनांचे दाखले काढण्यासाठी जेव्हा हेलपटे मारावे लागतात आणि तेव्हा सर्वसामान्य माणूस म्हणतो की नको तो कागदही नको, तो दाखलाही नको आणि मला तो लाभही नको. परंतु शासन आणि जनता याच्यातील अंतर कमी करण्यासाठी हे असे एक 3 महिन्यामध्ये वर्षातून जर 4 कार्यक्रम आयोजित केले तर नक्कीच शासनावर आणि अधिकारीवर ही माझी मायबाप जनता नक्कीच आपल्याला समाधानी राहील. म्हणून मी आपल्याला एकच विनंती करेल की आजच्या या शिबिरातील प्रमुख सेवा जातीचे दाखले, रहिवासी दाखले, उत्पन्न दाखले, सातबारा उतारा, फिरपा, पेन्शन योजना, शेतकरी योजना, आधार सेवा, आयुष्यमान भारत, रेशन कार्ड, महिला बचत गट योजना, शैक्षणिक योजना, इतर शासकीय योजना या योजनांचा लाभ मिळण्यासाठी हा कार्यक्रम आज आयोजित केला गेला होता. माझी ही या माझ्या समोर बसलेल्या बंधू भगिनींना एकच विनंती सांगतो की जर शासन आपल्या दारी किंवा आपल्याला स्वतःहून आज असे दाखले विविध आपल्याला आपल्या मुलांसाठी शालेय असो, महसूलचे असो, इतर कुठलेही असो, रेशन कार्ड असो, तर या सर्व योजनांचा लाभ फुकटामध्ये मिळत असेल तर मी इथून नक्कीच आपल्याला विनंती करेल की आताही आपण आपल्या गावातील याचा अर्थ कुठल्या एका विभागाचं काम झालं म्हणजे समाधान नाही मिळत, तर सगळ्याच विभागाचं काम होणं आणि त्यातून समाधान मिळणं असा या शिबिराचा उद्देश आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की काही वर्षापूर्वी सातबारा काढण्यासाठी आपल्याला तलाठ्याकडे जावं लागायचं. ग्रामपंचायतचा नमुना घ्यायचा असेल किंवा रहिवासी दाखला घ्यायचा असेल तर तलाठी किंवा ग्रामसेवकाकडे जावं लागायचं. मग हळूहळू शासन आपल्या दारी अशी योजना सुरू झाली. आता शासन आपल्या दारी ही योजना प्रत्येक विभाग राबवायचा. त्यामुळे महसूल विभाग असेल तर फक्त महसूल विभागाचं काम लोकांना मिळायचं, ग्रामविकास विभाग असेल तर ग्रामविकास विभागाचं काम लोकांना घरपोच मिळायचं. परंतु या महासमाधान शिबिरातून सर्व विभाग एकत्र येऊन लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे असा प्रयत्न या शिबिरामार्फत करण्यात आलेला आहे. राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांनी महसूल खात्यामध्ये आमूलाग्र अशा सुधारणा केलेल्या आहेत आणि त्यातलं एक उदाहरण म्हणजे आजचं हे महासमाधान शिबिर आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की ग्रामीण भागामध्ये सरकारी जमिनीवर घरांचं अतिक्रमण आहे, नगरपालिका हद्दीमध्ये आहे, ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे. तर ज्या व्यक्तींचं अतिक्रमण 2011 पूर्वीचं आहे, कुठलाही पुरावा त्यांच्याकडे आहे, तर शहरी असेल किंवा ग्रामीण असेल त्यांना 500 ते 1500 चौरस फूट पर्यंत अतिक्रमण नियमानुसार करायची तरतूद आहे. काही किमान किंमत त्यांना भरावी लागते. रेडी रेकॉर्डच्या 0.11%, 10% ते 50%, 0.10 ते 50%. त्याबद्दल मी आपले पुनश्च आभार मानतो. तसेच व्यासपीठ मान्यवर यांचा पण या ठिकाणी मी स्वागताने आभार मानतो. माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचा जयंती ह्या निमित्ताने आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर होत आहे. समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्याकरता हे शिबिर आयोजित केलं आहे आणि विशेष करून समाजातील जे दुर्लक्षित आहेत, उपेक्षित आहेत अशा घटना लाभ देण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे. आपणास माहिती आहे की आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सिकलसेलचे रुग्ण ही संख्या फार मोठी आहे. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदया, माननीय अपर जिल्हाधिकारी यांच्या विशेष पुढाकाराने जिल्ह्यामध्ये आणि नवापूरमध्ये सिकलसेल रुग्ण तपासणी हा एक मोठा उपक्रम होत आहे आणि आज या निमित्ताने सिकलसेल रुग्ण तपासणी आणि त्यांना शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांचा लाभ देण्याकरता आमचा विशेष प्रयत्न सुरू आहे. आज या ठिकाणी संजय गांधीचे लाभ देण्याकरता आम्ही स्टॉल लावले आहेत. त्यानंतर पंचायत समिती जे आहे ते घरकुल लाभार्थी, त्यानंतर आपले जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना
इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल हे अनेक दाखले आवश्यक असतात, ते पण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज ह्या ठिकाणी तालुक्यातील सर्व कार्यालय आहेत. तहसील कार्यालयाचे तहसीलदार, पंचायत समितीचे BDO, नगरपालिकेचे CO, त्यानंतर फॉरेस्ट, मोलटी विभाग, इतर सर्व तालुक्याचे सर्व विभाग जे आहेत, या तालुक्याचे सर्व विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी आहेत आणि प्लस कर्मचारी पण आहेत. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक हे सर्व या ठिकाणी आहेत. कृषी अधिकारी पण आहेत. तर तालुक्याच्या त्या ठिकाणी अनेक आपण तालुक्यात गेले तर अनेक विभाग असतात. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज शाहिरे, नवापूर.